नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. राजारामराव महाविद्यालय जत येथे सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष IQACच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लेखन प्रेरणा दिन उत्साहामध्ये वातावरणात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक के रानगर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यप्रेमी श्री दिनराज वाघमारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिनराजजी वाघमारे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या संघर्षाचे जिवंत चित्रण आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस आणि मानवताच आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान द्यावे. अध्यक्षीय समारंभात प्राचार्य के रानगर यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणार आहे. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि चिंतनाची सवय जोपासून समाजाभिमुख दृष्टी विकसित करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर सतीशकुमार पडळकर यांनी केले. त्यांनी लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक रोहिणी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातमीसाठी जतचा आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. मी मोहन माने पाटील. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. नमस्कार. निमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. या अण्णाभाऊ साठे आपल्या सांगली जिल्ह्यातलेच वाटेगाव, वाळवा तालुक्यातल्या गावी त्यांचा जन्म. आजच्या या शुभप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि या जयंती कार्यक्रमाच्या साठी मला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय रानगर सर आणि पडळकर सर या सर्व मंडळीने निमंत्रित केलं. आज अनेक आपले गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व तरुण विद्यार्थी म्हणजे जैनजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपल्या कॉलेजमध्ये केली जाते आणि आपल्या नव्या पिढीला, जेनजीला की अण्णाभाऊ साठे काय होते याची थोडक्यात ओळख करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावरती सोपवलेली आहे. साहित्य निर्मितीमध्ये अनेक महान लेखक या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावसारख्या एका छोट्याशा गावामध्ये झाला आणि 1.5 दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, एक प्रवास वर्णन, अनेक पोवाडे रचले की ज्या माणसानं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही त्यांच्या साहित्यावरती जगभरातल्या अनेक जणांनी PhD केलेले आहेत. अजूनही अनेक जण PhD करत आहेत, ज्यांचं साहित्य 27 भाषेमध्ये भाषांतरित झाले. आणि सांगली जिल्ह्याचा असा हा भूमिपुत्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गायला. आणि त्यांचा अभिमान याच्यासाठी असायला पाहिजे की आज इथं जतमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही आहे, परंतु रशियामध्ये, मॉस्कोमध्ये त्यांचा पुतळा उभारलेला आहे. ही अशी आपल्या महाराष्ट्राची महान रत्न ही 2च आहेत की ज्यांचा बाहेरच्या देशात, जगभरामध्ये पुतळे ज्याचे निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे ही अशी 2 नावं आहेत. अण्णाभाऊ साठेंचं
साहित्य केवळ साहित्य नाही, ते एक वेगळी प्रेरणा आहे. त्यांनी वंचितांचा आवाज तर उठवलेलाच आहे, कष्टकऱ्यांचा आवाज मांडलेला आहे, शेतकऱ्यांचा आवाज मांडलेला आहे आणि गावकुसाबाहेरचं त्यापैकी एक आहेत अण्णाभाऊ साठे. आणि गिरणी कामगारांचं दुःख असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा असेल किंवा संपूर्ण याच्यामध्ये त्यावेळी जे समाजवादी विचारसरणी होती ती मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून केले होते.